वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने हैदराबाद रोडवरील गोल्डन हॉलमध्ये ईद ए मिलन चालक मेळाव्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष प्रशांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी बोलताना म्हणाले, वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे पासिंग विलंब शुल्क या विरोधात सलग 50 दिवस आंदोलने उभी करून शासनाला पासिंग विलंब शुल्क मागे घेण्यास भाग पाडले। तसेच हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वात प्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रस्ता चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते। याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारने हिट अँड रनला स्थगिती दिली आहे असे म्हणाले। माल वाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ यांनी मार्केट यार्डातील चालकांचे प्रश्न मांडले। मुळेगाव रोड आणि हैदराबाद रोड हायवेचे विविध समस्यांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे व्यथा मांडली। महासंघ सातत्याने चालकांसाठी काम करत आहे। आपल्या मागण्या लवकरात लवकर महासंघाला सोबत घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माल वाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ, प्रदीप शिंगे, अल्ला बख्श शेख, देवीदास कोळी, इरफान कल्याणी, शंकर राऊत, रमेश बनसोडे, अली शेर पटेल, गौड शेख, इस्माईल गुंता, हकीम नदाफ, मोहीन नदाफ, रफिक शेख, इरफान तहसीलदार, अजम मकानदार, साबिर कुर्ले, संजय कोराडे, अक्षय जाधव आदींनी परिश्रम घेतले। वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं व तसंच ईद मुबारक या ईद मिलनच्या कार्यक्रमासाठी आज इथं सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्या ईद मिलनच्या कार्यक्रमामध्ये वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत, ज्या सोलापूर शहरामधनं बायपास रोड व्हायला पाहिजे, रिंग रूट व्हायला पाहिजे आणि किंवा उड्डाण पूल व्हायला पाहिजे। त्यामुळे त्या नाईलाजानं वाहतूक करत असताना शहरामधनं यांना प्रवास करत असतो। त्यामुळे अनेक गोष्टी जो ट्रॅफिक पोलिसाच्या मार्फत असू द्या, RTO मार्फत असू द्या, अनेक अडचणी ह्यांच्या संदर्भात निर्माण होतात। त्या अडचणीचंही इथं उहापोहा झालं आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आलं। या भागातील शहर उत्तरमधल्या माझ्या मतदारसंघात आजचा ही ईद मिलाप कार्यक्रम असल्यामुळं या ईद मिलापाच्या कार्यक्रमाच्या वेळी मलाही बोलवण्यात आलं होतं आणि इथल्या समस्या संदर्भात चर्चा केला। मी पुन्हा एकदा याचा अभ्यास करून त्यांचं RTO ज्या खात्याशी संबंधित आहेत, अगर गृह खात्याशी असेल तर गृह खात्याबरोबर त्यांची एक बैठक लावून देईन आणि RTO बरोबरही एक बैठक लावून ज्या उड्डाण पूलच्या संदर्भात आपल्याला मी सातत्यानं आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला एक बैठका घेत आहेत, तर लवकरात लवकर उड्डाण पूल चालू व्हावं ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी मला असं वाटतं की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये उड्डाण पुलाचं काम होणार आहे। रिंग रोडचंही जे काम चालू आहे, काही कोर्टामध्ये गेल्यामुळे अडकलं होतं, तेही काम लवकरात लवकर संपण्यात आलेलं आहे। अर्धा रोड तर रिंग रोड चालू आहे, फक्त थोडं बहुत राहिलेलं आहे, तेही लवकरात लवकर संपणार आहे। इतरही जे काही यांच्या अडीअडचणी आहेत त्यांच्या या संघटनेच्या पाठीमागे राहून त्यांचं ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि एकच लक्ष आपल्या समोर होतं की चालकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपण जे संघटना उभारण्यात आलेली आहे त्याला कसं काम करता येईल आणि त्या निमित्ताने आपण संघटनाचे मार्फत वेगवेगळे काम केले। जसे की हिट अँड रन कायदा जेव्हा लागू झाला होता तर सर्वप्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने 31 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम एवढा मोठं आंदोलन केलं सोलापुरात की 18 किलोमीटर हैदराबाद रोड जाम करून आम्ही हिट अँड रन कायदा रद्द करण्यास भाग पाडले। त्याचबरोबर रिक्षा चालकांवर झालेला अन्यायकारक 50 रुपये जुलमी दंड, हे जुलमी दंड रद्द करण्यासाठी महासंघाने 50 दिवस संघर्ष करून मुंबई ते सोलापूर ते मुंबईपर्यंत आंदोलने करून ते रद्द करण्यास भाग पाडलेले। असे वेगवेगळे प्रकारे आम्ही काम करत आलेले आहेत। याच प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ हे महाराष्ट्र राज्यात 19 जिल्ह्यात आणि आपले 108 पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यात 5000पेक्षा जास्त सभासद पेयबल नोंदणी करून आज आम्ही महासंघाची मार्फत इथं जमलेले आहे आणि महासंघ सर्व धर्म समभावासाठी आणि जसं आपलं विद्युत वाक्य की ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं, याच वाक्याप्रमाणे सर्व धर्मांना सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा महासंघ आहे। त्या निमित्ताने आज आपण इथं ईद मिलन हे प्रोग्राम सर्व लोकांना मिळून सर्व धर्मीय लोकांना मिळून करण्याचे आयोजन केलेले आहे। याचे प्रमुख म्हणून आमचे लाडजी नदाफ ज्यांनी खूप परिश्रम घेतले हे कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या निमित्ताने लाडजी नदाफ हे माल वाहतूक
क्षेत्रातील एक नामवंत ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतात आहे. त्याचबरोबर चालकाच्या हितासाठी एक मोठ्या प्रकारे काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्या इच्छेनुसार आम्ही त्यांना प्रदेशाध्यक्ष या पदाने नियुक्त केलेले आहे आणि त्या पदाची मान ठेवून त्यांनी एक ईद मिलनचा आज एक प्रोग्राम घेतलेला आहे. त्यानिमित्त त्यांना मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आलेले सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. ब्रीद वाक्य आहे, ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा, महासंघ फक्त चालकांचा. तरी आमचा प्रयत्न 2 वर्षापासून चालू आहे. हे महासंघाच्या माध्यमातून चालक बांधवांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी रियाजबाई प्रयत्न करत असतात. तरी त्यांनी रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे शुल्क जे लागू झालं होतं 2000 कोटीचं, त्याने बरेच प्रयत्न करून ते मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना त्यांनी भाग पाडला ते विलंब शुल्क स्थगित करण्यासाठी. तसेच त्यांनी रिक्षा संघटनेमध्ये त्यांनी वाहतूक संघटना निर्माण केली होती. तरी त्यांनी आपण काम करत असताना प्रयत्न करत असताना त्यांनी मला त्याच्याकडे गेल्यानंतर मला वाहतूक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तकरीबन 9 महिने झाले जबाबदारी घेऊन. मी बरेच प्रयत्न करत होतो चालकांचा वाचा फोडण्यासाठी, काय करावं काय नाही. आमच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये मार्केट यार्ड आपली राज्यातली 3 नंबरची बाजार समिती असल्यामुळे बरेच प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचा वाचा फोडण्यासाठी मी आमचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सुद्धा कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. तरी काय ते उद्याचं आंबेडकर जयंती असल्यामुळे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. तरी या कार्यक्रमाला आलेले आमचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रथमेश दादा कोटे आणि आमचे नेते जनार्दन कारंपुरे साहेब, प्रशांत बाबर साहेब, तसेच आमचे अध्यक्ष रियाजभाई साहेब, आमचे सांगलीचे समाजसेवक आजमभाई मकानदार, आमचे मित्र वारी साबीरभाई कुर्ले आणि आमचे दुसरे मित्र इरफानभाई तहसीलदार, असे सर्व आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी सांगलीवरला इथं आले. तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत कसं काय होईना चालकाचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी आमच्या या हदवाड भागामध्ये कोणीसुद्धा लक्ष देत नाही. मी वेळोवेळी प्रयत्न करत असतो, कोणत्या नेत्याकडे जात असतो. मी वारंवार बाबासाहेब तुम्हाला पण सांगितलं, आमच्या भागाकडे कोण लक्ष देत नाही. तरी मी ह्या सर्व अधिकाऱ्याला दिलो असतो, त्यांनी आज आले असते तर याची परिस्थिती जाणून घेतली होती. तर मी सध्या जे चालूचे आमदार आहेत विजयकुमार देशमुख मालक, त्यांना सुद्धा मी आमंत्रण दिलेलं आहे. ते थोड्याच वेळात येणार आहे. ते मी 2 बार जाऊन आलो आमच्या भागामध्ये. सध्या तुम्ही आमदार असल्यामुळे मी तुमच्याकडे आलेलो आहे. आमची जी परिस्थिती आहे जाणून घ्या. तरी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्यानंतर ट्रॅफिक जाम होतो. तरी हे मुळेगाव रोड रस्ता पूर्ण खराब आहे. मी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. काही मंडळी खाली बसलेली आहे ते त्यांना माहीत साक्षी आहेत, त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. आणि भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्याकडे सुद्धा मी जाऊन आलेला आहे. सर्व अधिकाऱ्यांकडे मी माझ्या प्रश्नाचा वाचा फोडायचा प्रयत्न केलो. तुमची असली जनता माझ्या मागे राहिली तर जरूर ना जरूर एक दिवशी न्याय भेटेल, मला खात्री आहे. का तर संघर्षातूनच यश मिळत असतंय. तरी आपला संघर्ष मोठा आहे. का तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी चालक हा कणा आहे. चालकच गाडी घेऊन नाही गेला तर मालकाच्या हातात कुठं पैसे येणार. तरी सर्व प्रकारचे टॅक्सेस सरकारने लावलेलं आहे. चालकाकडे दुर्लक्ष होत आहे. चालक आणि मालक मोडीत निघालेला आहे. एकी काळ असा असताय की गाडी असते, ड्रायव्हर चालक गाडी घेऊन जायला कोण तयार नाही. का तर चालकांची अवस्था बिघडली आहे. मालकांची अवस्था बिघडल्यानंतर चालकाची सुद्धा अवस्था बिघडलेली आहे. बरेच प्रश्न बोलण्यासारखे आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा मी प्रथमेश दादाला बोलू इच्छितो की आपल्या भागामध्ये शहर उत्तरमध्ये आता तुम्ही सध्या लक्ष देणे गरजेचं आहे. हैदराबाद रोडला आपल्याला पार्किंगची मोठी सोय करणं गरजेचं आहे. आपल्याला कमीत कमी नितीन गडकरी साहेबापाशी पाठपुरावा करून मी मालकाला सुद्धा सांगितलं. पण तुम्ही आपल्या भागातले नेते आहात म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही आमचे नेते आहात. तर त्यांनी तर दुसऱ्या पक्षाच्या येतील त्या भागाला तुम्ही आपल्या पक्षाच्या येतील की ते हैदराबाद रोडला 10-15 एकर आपल्या जमीन घेऊन पार्किंगची व्यवस्था करावी. गडकरी साहेब नेहमी बोलत असतील की आपल्या खात्यामध्ये भरपूर पैसा आहे. तर आपण त्यांना बोलणं गरजेचं आहे. एक बार बोलून तर बघणे गरजेचं आहे.